फिल्म सुरू व्हायच्या म्हणजे ज्या दिवशी रिलीज होती त्याच्या एक दिवस आधी आमचं बोलणं झालं होतं आणि घाबरलो होतो खूप. म्हटलं की समजा ही पडली तर, कारण त्याच्यात काही मोठे लोकेशन्स नव्हते, काय अशी सॉलिड वारा नाही की असं काही गाणी नाही, काय शाहरुख खान नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. पडली बिडली तर आम्ही म्हणलं की जर पडली तर सॉरी हा, कारण आमच्यापासून सुरुवात झाली आणि खूप इज्जत जाईल म्हणजे. तर ते म्हणाले ठीक आहे उद्या सकाळी ये तू, आपण बोलू. 11 वाजता आपली रिलीज होईल फिल्म, दुपारपर्यंत आपण बोलू म्हणून. म्हटलं ठीक आहे. तर ते म्हणाले अभिनंदन, दुपारी 2 वाजता त्यांनी केलं. म्हटलं काय? तो आज से प्रॉफिट शुरू हो गया. तर म्हटलं म्हणजे? हां, आपली रिकव्हर झाली. 12 ते 2 मध्येच रिकव्हर झाली फिल्म. ते म्हणले वाय-आर-एफच्या इतिहासात इतकी स्वस्त फिल्म आम्ही बनवलीच नव्हती. कारण 17 कोटीच्या बजेटमध्ये बनलेली फिल्म होती. त्यांचं म्हणणं होतं आमचं बजेटच 150 ला सुरू होतं. 17 कोटी रिकव्हर व्हायला किती वेळ लागणार? जेव्हा तुम्ही गोष्ट वाचली, म्हणजे सिनेमा वाचला ना, आमच्या बरोबर जी टीम बसलेली होती त्यांनी सांगितलं की बजेट ही 100 कोटीची असती तरी चाललीच असती. पर ये करो बिकॉज ये उसमें सोल है. तर तेव्हा ते म्हणाले की त्यामुळे आम्ही त्या दिवशी फायनल केलं होतं की ही कुठल्या दिवशी रिकव्हर होईल आणि आम्हाला माहिती होतं ही पहिल्या 2 दिवसात रिकव्हर होईल. तो पहिल्याच दिवशी झाली. इथून पुढे जो आहे तो आता प्रॉफिट. आमच्या सुदैवाने, नशिबाने चायनामध्ये 200 कोटीचा बिझनेस हिचकीने केला. बापरे! आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणजे त्याची एक सक्सेस पार्टी वगैरे असते, तेव्हा पण त्यांनी सांगितलं. इनफॅक्ट राणी मुखर्जींनी कलर्सच्या कार्यक्रमात अवधूतचा मला फोन आला होता, की अंबर राणी मुखर्जी आली आणि ती आता एक वाक्य बोलली आहे. तर मी ते रेकॉर्ड करून तुला पाठवलंय तुझ्याकडे ठेव म्हणून. तर ते वाक्य होतं, की अंबर आणि गणेशने माझ्यासाठी फिल्म लिहिली. हे मी माझं भाग्य समजते, की त्यांनी ही फिल्म माझ्यासाठी लिहिली म्हणून. तर अवधूत मला अंबर हे इतकं मोठं आहे. सो हिचकीने ना तो एक कॉन्फिडन्स दिला होता, की असं नाहीये, की सगळ्या मराठी लोकांवर तिकडे अन्यायच होतो. म्हणजे निदान तेव्हा तरी असं काही घडलं नव्हतं. खूप आदर. इनफॅक्ट त्यांनी आणखीन एक फिल्म आम्हाला तेव्हा ऑफर केली होती, की त्याच्यावर अर्थात कारण ते आमचं स्क्रिप्ट नव्हतं, कोणाचं तरी स्क्रिप्ट होतं. अजून ते झालं नाही. पण तेव्हा मात्र त्यांनी सांगितलं होतं, की पहिल्यांदा मराठीतच लिहा. कारण तिथे तुमचं ते बलस्थान आहे. बरोबर. तुम्ही जे फटकारे त्याच्यात माराल ना, ते कदाचित हिंदीमध्ये इकडे 6 बसणार असेल, तर इकडे 4 बसेल. आणि त्यांचं म्हणणं आहे आम्ही सगळ्या प्रादेशिक लेखकांच्या बाबतीत हेच करतो. म्हणजे माझ्यासमोर जर एक बेंगोली रायटर बसला असता, त्याला सांगितलं असतं बंगालीत लिह. काही हरकत नाही. पण ही मातृभाषेची ताकद आहे आणि ती येस, ओळखणं येस. याच्यामध्ये त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि हुशारी म्हणूया. खूप मी म्हणेन तेच, की म्हणतात की मराठीवर अन्याय होतो, मराठीवर अन्याय होतो. पण हिचकीच्या बाबतीत तो अन्याय नाही झाला. इनफॅक्ट खूप अभिमान वाटला तेव्हा, की जेव्हा ते म्हणाले, की तुम लोग थिएटर करते हो ना? तर आम्ही म्हटलं हो. म्हणाले, की तो अंदाज येतो. ज्यांनी थिएटर केलेले लेखक आहेत ना, त्यांच्या तो मराठी थिएटर, मराठी ही त्यांच्या ज्या पद्धतीने समोर येते, सो तिथे आम्हाला कळतं, की तुम्ही किती जबरदस्त आहात. ही परत आपल्याविषयीची इतरांची दृष्टी काय आहे हे पण यातून आणि नक्कीच परत, कळतं. परत ना त्याचं श्रेय परत त्या सगळ्या लेखकांना आहे, ज्यांनी आमच्या DNA मध्ये, ब्लडमध्ये वास्तव्य केलं.